नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस येथील पिसे वस्ती येथील सचिन मोहन पिसे यांच्यासह अनेक ग्रामस्थांचे माळशिरस पिलीव रोडवरील मारुती मंदिर ते पिसे वस्ती या रस्त्याचे काम जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू होते। यावेळी सचिन मोहन पिसे, सोमनाथ म्हस्के, राजबा पिसे आणि गंगाधर पिसे यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाविषयी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या। यानंतर सार्वजनिक विभागाला खडबडून जाग आली। सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता गोविंद कर्णवर पाटील यांनी लेखी पत्र दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे। सदरचे कामाच्या बाबतीत सचिन मोहन पिसे यांचे उपोषण माळशिरस या ठिकाणी होते। त्या अनुषंगाने आम्ही कंपनीस पत्रव्यवहार करून कंपनीने आम्हाला उत्तर दिले आहे की सदरचे काम 25/4/2025 पासून चालू करीत आहोत। ते काम तात्काळ चालू करण्यात येईल आणि योग्य आणि चांगल्या पद्धतीने काम करून घेण्यात येईल हे असं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मी आश्वस्त करतो। सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता गोविंद कर्णवर पाटील यांनी उपोषण स्थळी येऊन उपोषण करताना लेखी पत्र देऊन आणि सरबत देऊन उपोषण सोडवले। ठेकेदाराकडून पत्र घेऊन सदरच्या रस्त्याचे काम लवकरच सुरू करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। यावेळी उपोषणकर्ते सचिन मोहन पिसे यांनी काम व्यवस्थित पूर्ण करावं असं सांगून जर काम पूर्ण झालं नाही तर रास्ता रोकोचे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला आहे। बांधकाम विभागाचे कर्णवर पाटील आज आलेले तिथं, तर त्यांनी आज आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे की शुक्रवारपासून पिलीव रोडचे काम चालू करतो। जोपर्यंत काम 25/4/2025 पर्यंत काम चालू करतो, जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तो कंटिन्यू काम चालू ठेवेल असं त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेले आहे। तर ते त्यांनी काम व्यवस्थित पूर्ण करावं ही अपेक्षा बाळगतो। जर काम पूर्ण नाही झालं तर मी नंतर पुन्हा एकदा उपोषणाला बसेल आणि रस्ता रोकोचं तीव्र आंदोलन नंतर करणार आहे। त्यांनी काम पूर्ण करावं।